तर बघा आता पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो पोटॅशियम परमॅग्नेट. तर जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये पोटॅशियम डायक्रोमेटबद्दल माहिती घेतली, त्याचं प्रिपरेशन आणि त्यांचं रिॲक्शन, तर याचप्रमाणे आपल्याला इथं पोटॅशियम परमॅग्नेट म्हणजे KMnO4 याचे प्रिपरेशन आणि याची रिॲक्शन बघायचं आहे. ठीक आहे, मग आता बघा आपण पहिलं एम जे आहे आपलं की हाऊ टू प्रिपेअर इज पोटॅशियम परमॅग्नेट. ठीक आहे, तर बघा पोटॅशियम परमॅग्नेट इज प्रिपेअर बाय फ्युजन ऑफ MnO2. तर काय करायचं आपण, MnO2 हा एक रिॲक्टंट घ्यायचा आपला मॅग्नीज डायऑक्साईड विथ अल्कली मेटल हायड्रॉक्साईड, कोणासोबत जे की अल्कली मेटल आहे त्यांचे हायड्रॉक्साईड म्हणजे बेस, फॉर एक्झाम्पल NaOH और KOH. ठीक आहे, अँड ऑक्सिडायझिंग एजंट लाईक KNO3. आणि आपण तिथे एक ऑक्सिडायझिंग एजंट वापरायचा, फॉर एक्झाम्पल KNO3 पोटॅशियम नायट्रेट. हा काय करेल, तिथं ऑक्सिजन द्यायचं काम करेल. ठीक आहे, मग दिस प्रोड्यूस द डार्क ग्रीन K2MnO4. याच्यामुळे काय होईल मग की एक आपल्याला प्रोडक्ट मिळेल K2MnO4. लक्षात घ्यायचं की K2MnO4 हे आपला पोटॅशियम परमॅग्नेट आहे. ठीक आहे, तर इट इज कॉल्ड ॲज पोटॅशियम मॅग्नेट. ठीक आहे, हा मॅग्नेट आहे फक्त पोटॅशियम मॅग्नेट, फक्त याच्यामध्ये पर नाही आहे. ठीक आहे, पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजेच काय KMnO4 आणि पोटॅशियम मॅग्नेट म्हणजेच काय K2MnO4. ठीक आहे, हे यांचे नावं डिपेंड करते ऑक्सिडेशन नंबरवर किंवा त्याच्यावरल्या चार्जवर. बघा आता KMnO4मध्ये जर आपण याचा याला डिसोसिएट केलं तर वी गेट MnO4 निगेटिव्ह, कारण इथे एकच के आहे. परंतु जर इथं 2 निगेटिव्ह जर चार्ज असता तर हा आयन आता झाला असता मॅग्नेट आयन. ठीक आहे, मॅग्नेट आयन. ओके, लक्षात ठेवायचं. मग पोटॅशियम पर मॅग्नेट म्हणजे KMnO4 आणि पोटॅशियम मॅग्नेट म्हणजे K2MnO4. ओके, मग एकदा का K2MnO4 तयार झाला तो काय होतो डिसप्रपोर्शनेट. ठीक आहे, आपण बघितलं डिसप्रपोर्शनेट म्हणजेच काय की जो काही इथं आपला मेन आयन असेल किंवा मेन जे काही इथं स्पेसिस असेल त्याच्यामध्ये काय होते OSमध्ये होतात चेंज. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. कशामध्ये, इन ॲसिडिक ऑर न्यूट्रल मीडियम. ठीक आहे, टू गिव्ह परमॅग्नेट. ठीक आहे, मग याचा अर्थ असा होता की आपल्याला डायरेक्ट परमॅग्नेट मिळत नाही, त्याच्या आधी आपल्याला पोटॅशियम मॅग्नेट मिळतो, त्याला आपण डिसप्रपोर्शनेट करायचं, देन वी गेट पोटॅशियम परमॅग्नेट. तर बघा फर्स्ट रिॲक्शन काय त्याच्यामध्ये की आपण जे MnO2 वापरला होता इथं विथ अल्कली आपण बघितलं, आणि KNO3 ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट, तर तो हा O2 इथं आहे. देन वी गेट K2MnO4 पोटॅशियम मॅग्नेट प्लस H2. मग परत आता बघा K2MnO4 जो आहे आपला, याला आपण काय केलं, बाहेर काढलं आणि त्याला डिसोशिएट केलं. तर K2 म्हणजे याच्यामधला जो की K2 आहे ते तो बाहेर पडेल ट्वाईस K प्लस म्हणून. ठीक आहे, मग जो की MnO4 वर चार्ज येईल तो असेल 2 निगेटिव्ह, कारण एका केवर असतो +1 चार्ज, 2 केवर असेल 2 चार्ज. मग आपण चार्ज बॅलन्स करत असतो हे पण आपल्याला माहीत आहे. तर म्हणून काय होईल इथं की हा जो की K2MnO4 आहे याला आपण काय केलं, अशा प्रकारे लिहिलं, थ्राईस MnO4 डायनेगेटिव्ह. लक्षात घ्यायचं इथं MnO4 डायनेगेटिव्ह, दिस इज मॅग्नेट आयन, नॉट अ परमॅग्नेट आयन. ठीक आहे, ओके, मग हा घेतला आपण. हा घेणं म्हणजेच काय, हा घेणं. ठीक आहे, K2MnO4, फक्त याला आपण व्यवस्थित रूपामध्ये लिहिलं आणि याला कसं केलं आपण त्याच्या डिसोसिएशन करून लिहिलेलं आहे. ठीक आहे, आणि काय केलं आपण ॲसिडिक किंवा न्यूट्रल मीडियममध्ये त्याला टाकलं. आता H+ म्हणजे काय असेल इथं, नो डाऊट इट इज ॲसिडिक मीडियम. देन वी गेट MnO4 निगेटिव्ह. ठीक आहे, प्लस MnO2 प्लस H2. परत आपल्याला MnO2 मिळते, आपण ते परत रिॲक्शन कॅरी आउट करू शकतो. ठीक आहे, अशीच परत स्टेप फर्स्ट स्टेप सेकंड. तर बघा इथं आता तुम्हाला MnO4 डायनेगेटिव्ह पासून MnO4 निगेटिव्ह मिळाला आणि MnO2 मिळाला. आता जर आपण इथं ऑक्सिडेशन स्टेट बघितली तर याची जी की आहे ते याच्यामध्ये Mnची वेगळी असेल आणि Mnची याच्यामध्ये वेगळी असेल, म्हणून त्याला आपण म्हटलं डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन. आता इथलं कामाचं काय आपल्या MnO4 निगेटिव्ह, दिस इज कॉल्ड ॲज परमॅग्नेट आयन. ठीक आहे, MnO4 निगेटिव्ह म्हणजेच काय होते, परमॅग्नेट आयन. ठीक आहे, मग नेहमी लक्षात ठेवायचं की MnO4 वर जर -1 चार्ज असेल तर तो असतो परमॅग्नेट, आणि MnO4 वर -2 चार्ज असेल तर तो असतो पोटॅशियम मॅग्नेट. ठीक आहे, पुढं आहे आपल्याला, पुढं बघू आपण. बघा इथं आणखीन एक पद्धत आहे MnO4 तयार करण्याची. कमर्शियली
it is prepared by alkaline oxidative fusion of MnO2 followed by the electrolytic oxidation of magnet ऑक्सिडेशन स्टेट 6. मग दुसरी अशी पद्धत आहे की आपण जो की MnO2 आहे त्याचा काय करू शकतो, त्याला फ्यूज करू शकतो KOH सोबत आणि नंतर तो ऑक्सिडाईज वगैरे होईल एअरसोबत किंवा KNO3 सोबत. ठीक आहे, एक तर आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून एअर वापरू शकतो आणि KNO3 वापरू शकतो. मग तेच रिॲक्शन आहे इथं MnO2 आपल्याकडे आहे. त्याचं आधी काय मिळालं आपल्याला, वी गेट मॅग्नेट आहे. मी तुम्हाला सांगितलं की MnO4 डाय निगेटिव्ह म्हणजेच काय होते, मॅग्नेट आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिले आधी मॅग्नेट आयन मिळत. ठीक आहे, मग मॅग्नेट आयनचं आपण काय केलं, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन केलं. आता इथं आपण न्यूट्रल वगैरे मीडियम वापरलं नाही, इट इज नॉट न्यूट्रल नॉट ॲसिडिक. इथं आपण एक नवीन कन्सेप्ट वापरला इलेक्ट्रोलिटिकचा. जसं आपण बघितलेला इलेक्ट्रोलायटिक फ्युजन, तर तो कॉन्सेप्ट आहे इथं. त्याचं आपण काय केलं, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन केलं अल्कलाईन सोल्युशनमध्ये. ठीक आहे, इथं ॲसिडिक नाही आणि न्यूट्रल पण नाही, इथं कोणती मीडियम आहे, बेसिक म्हणजे अल्कलाईन. देन वी गेट पर मॅग्नेट आयन MnO4 निगेटिव्ह. तर हे रिॲक्शन लक्षात ठेवायची की MnO4 डाय निगेटिव्ह म्हणजे मॅग्नेट आयन होते आणि MnO4 निगेटिव्ह म्हणजे पर मॅग्नेट. ठीक आहे, तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, मॅग्नेट आणि पर मॅग्नेट आयन. ठीक आहे, आता आणखीन एक मेथड आहे की लॅबमध्ये आपण कसं तयार करू शकतो बघा. इन लॅबोरेटरी मॅग्नीज 2 इन लॅबमध्ये आपल्याला तयार करणं आहे. ठीक आहे, इन लॅबोरेटरी मॅग्नीज 2 आयन salt is oxidized by peroxo डायसल्फेट टू परमॅग्नेट. आता मला परमॅग्नेट आयन्स तयार करायचा आहे कशापासून, मॅग्नीज 2 पासून. तर 2 म्हणजेच काय, त्याची ऑक्सिडेशन स्टेट विथ द हेल्प ऑफ परऑक्सो डायसल्फेट. परऑक्सो डायसल्फेट म्हणजे H2O8 डाय निगेटिव्ह. ठीक आहे, हा आपण बघितलेला आहे आधी, परऑक्सो डायसल्फेट H2O8 डाय निगेटिव्ह. मग आता आपण जर हा घेतलेला आहे H2O8 डाय निगेटिव्ह सोबत कोण आहे आपल्याकडे, मॅग्नीज सेकंड आहे. ठीक आहे, त्याला आपण काय केलं, लॅबमध्ये तयार करत आहे आपण आता कोणचा आहे, परमॅग्नेट. तर जेव्हा आम्ही याला वाटरसोबत ट्रीटमेंट करल, देन वी गेट ट्वाईस MnO4 निगेटिव्ह 10SO4 आणि 16H+. तर हे एक ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. जर तुम्ही इथं बघितलं की इथं Mn2+ आपल्याकडे आहे. ठीक आहे, आणि इथं MnO4 डाय निगेटिव्ह आहे. तर याच्यामध्ये फरक असा आहे की जे की याची जी की ऑक्सिडेशन स्टेट आहे ते 2 आहे इथं, आणि इथं ते काही वेगळे असेल. ठीक आहे, म्हणजे इट इज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन. समजलं इथं. तर हे लॅबमध्ये आपण काय करतो, प्रोसेस वापरतो. ठीक आहे, लक्षात ठेवायचं मग की इन लॅबोरेटरी वी कॅन ऑल्सो जनरेट पर मॅग्नेट आयन MnO4 डाय निगेटिव्ह विथ द हेल्प ऑफ परऑक्सो डायसल्फेट. ठीक आहे, आता पुढं बघा की आपण जे बघितलं आता पोटॅशियम परमॅग्नेट आपण तयार केला, त्याच्यामध्ये पण आपण परमॅग्नेट आयन तयार केला. परमॅग्नेट आयन तयार करणं म्हणजेच काय, पोटॅशियम परमॅग्नेट तयार करणं. त्याला आपण परत KCl सोबत रिॲक्ट करून पोटॅशियम परमॅग्नेट मिळवू शकतो. ठीक आहे, बघा पोटॅशियम परमॅग्नेट फॉर्म डार्क पर्पल. तर तुम्हाला कलर विचारतो की पोटॅशियम परमॅग्नेटचा कलर कोणता आहे, तर तो असतो डार्क पर्पल. तर एवढा डार्क पर्पल असतो की तुम्हाला तो ब्लॅक दिसतो. ठीक आहे, ऑलमोस्ट ब्लॅक. क्रिस्टल विच आर आयसोस्ट्रक्चर विथ दोज ऑफ KClO3. आणि याचं जे काही स्ट्रक्चर आहे पोटॅशियम परमॅग्नेटचं ते KClO4 सारखं आहे. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं की KClO4 इज आयसोस्ट्रक्चरल विथ पोटॅशियम परमॅग्नेट. ठीक आहे, पुढे बघा, द साल्ट इज नॉट व्हेरी सोल्युबल इन वॉटर. साल्ट कसा आहे, हा नॉट व्हेरी सोल्युबल इन वॉटर. हा सोल्युबल कसा नाही आहे, हा जो की साल्ट म्हणजेच कोणता आपला पोटॅशियम परमॅग्नेट, हा कसा नाही आहे, नॉट सोल्युबल इन वॉटर. ओके, तर पुढं बघा याची जी की सोल्युबिलिटी आहे ती किती आहे, 6.4 ग्राम पर 100 ग्राम ऑफ वॉटर ॲट 293 केल्विन. हा जो की साल्ट आहे म्हणजे MnO4 आपल्याकडे, त्याची सोल्युबिलिटी बघा किती आहे, तो फक्त 6.4 ग्रामच विरघळतो 100 ग्राम वॉटरमध्ये. ठीक आहे, सर्व ग्राममध्ये लक्षात ठेवायचं. पुढे बघा, बट व्हेन हिटेड इट डिकम्पोज ॲट 513 केल्विन. पण जेव्हा आपण पोटॅशियम परमॅग्नेटला काय करू, डिकम्पोज करू,
त्याला हिट करू तर तो काय होतो, डिकम्पोज होतो. कशामध्ये? पोटॅशियम मॅग्नेटमध्ये आणि MnO2 आणि ऑक्सिजनमध्ये. ठीक आहे. तर हे दिस इज द रिॲक्शन्स ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट ऑन हिटिंग. जर आपण त्याला हिट केलं त्याचं काय होतं, डिकम्पोजिशन होते पोटॅशियम मॅग्नेट म्हणजे K2MnO4 मॅग्नेशियम डायऑक्साईड आणि ऑक्सिजनमध्ये. ठीक आहे. मग आता स्ट्रक्चर बघा. इट हॅज टू फिजिकल प्रॉपर्टीज. पहिले याच्या प्रॉपर्टी बघू. इट हॅज टू फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ कन्सिडरेबल इंटरेस्ट. इट्स इंटेन्स कलर. आणि लक्षात ठेवायचा, हा जो की पोटॅशियम परमॅग्नेट आहे याला विशिष्ट कलर राहतो. आपण बघितलं डार्क पर्पल, ऑलमोस्ट ब्लॅक, अँड इट्स वीक टेम्परेचर डिपेंडंट पॅरामॅग्नेटिझम. आणि हा जो काही पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा पॅरामॅग्नेटिक नेचर दाखवतो, पण ॲट लो टेम्परेचर. ठीक आहे. आपण पुढं बघू त्याचं एक्सप्लेनेशन. ओके. दिस कॅन बी एक्सप्लेन बाय द यूज ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेअरी विच इज बियॉन्ड द प्रेझेंट स्कोप. तर हे जे की आहे पोटॅशियम परमॅग्नेट आपल्याला पॅरामॅग्नेटिझम दाखवतो. तर हे आपण यमोवरून सांगू शकतो, परंतु सध्याच्या स्थितीला ते कसं आहे, तुम्हाला स्टडी करून नाही आहे ते, कारण ते या बुकच्या स्कोपच्या पुढं आहे. ठीक आहे. तर ते आपण हायर क्लासमध्ये बघू. ठीक आहे. तरी तुम्हाला मी सांगून देईल की व्हाय इट इज पॅरामॅग्नेटिक. ओके. पुढं बघा. द मॅग्नेट अँड परमॅग्नेट आयन्स आर टेट्राहेड्रल. दोन्ही जर आपण कंपॅरिझन केली मॅग्नेट आणि परमॅग्नेट आयनची, तर कशा आहेत ते? टेट्राहेड्रल. हा पण टेट्राहेड्रल आहे आणि हा पण टेट्राहेड्रल. म्हणजे मॅग्नेट पण टेट्राहेड्रल आणि परमॅग्नेट पण टेट्राहेड्रल. ठीक आहे. हॅव्हिंग sp3 hybridization. The green magnet is paramagnetic with one unpaired electron, but permagnet is diamagnetic. आता इथं बघा की जो की आपला मॅग्नेट आयन आहे हा कसा आहे? ग्रीन. मग तुम्ही जर याची OS जर बघितली MnO4 निगेटिव्हमध्ये, ठीक आहे, MnO4 निगेटिव्हमध्ये, तर याची जवळपास 7 येते. किती येते? 7. 7 OS येते. म्हणजे याचा अर्थ असा की Mn जेव्हा काय करेल, 7 इलेक्ट्रॉन लॉस करेल, तेव्हा त्याच्याकडे एक अनपेअर इलेक्ट्रॉन राहतो. ठीक आहे. तर आपल्याला माहीत आहे की याचं जे की कॉन्फिगरेशन कसं आहे, 3d5 4s2. बघा. Mn म्हणजेच काय होते? आपला मॅग्नीज. आपण त्याला व्यवस्थित एक्सप्लेन करू आता की MnO4 तर इथं बघितलं मी MnO4 इथं डाय निगेटिव्ह आहे. ठीक आहे. म्हणजे याची जी की OS असेल ती असेल 6, नॉट 7. ती किती असेल? 6. ठीक आहे. मग याच्याकडे जे की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 3d5 4s2. म्हणजे ज्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. तो 6 इलेक्ट्रॉन लॉस करेल, 2 इच्छे आणि 4 इच्छे, म्हणजे याच्यात राहिले फक्त 1 इलेक्ट्रॉन. मग आपण असं म्हटलं की मॅग्नेट जो आहे ग्रीन कलरचा, मॅग्नेट अँड परमॅग्नेट आयन्स आर टेट्राहेड्रल. द ग्रीन मॅग्नेट इज पॅरामॅग्नेटिक. कारण याच्याकडे 1 इलेक्ट्रॉन आहे म्हणून हा कसा झाला? पॅरामॅग्नेटिक झाला. ठीक आहे. मला दिलेलं आहे विथ 1 अनपेअर इलेक्ट्रॉन. समजलं? ग्रीनकडे एक 1 अनपेअर इलेक्ट्रॉन आहे डी ऑर्बिटलमध्ये, म्हणून तो कसा आहे? पॅरामॅग्नेटिक आहे आणि तो कलर दाखवतो. कारण आपल्याला माहीत आहे की अनपेअर इलेक्ट्रॉन जर असेल तो काय करेल? कलर शो करेल. ठीक आहे. बट परमॅग्नेट इज डायमॅग्नेटिक. परंतु जो काही परमॅग्नेट आहे तो कसा आहे? डायमॅग्नेटिक आहे. आता परमॅग्नेटमध्ये जर आपण बघितलं की Mnची जी की OS आहे ती किती आहे? 7. 7 म्हणजे काय? याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन आहे, तर सर्व लॉस करेल तो. याच्याकडे D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. तरी आपण म्हटलं तो कसा आहे? याच्याकडे इलेक्ट्रॉन तर 0 आहे, परंतु मग हा कलर दाखवतो कसा? मग ड्यू टू द अब्सेन्स ऑफ अनपेअर इलेक्ट्रॉन हा कसा येतो? डायमॅग्नेटिक येतो, परंतु ॲट लोअर टेम्परेचर इट शो पॅरामॅग्नेटिझम. ठीक. हे लक्षात ठेवायचं एवढी गोष्ट की ॲट लोअर टेम्परेचर पर मॅग्नेट आयन शो पॅरामॅग्नेटिझम, बट ॲट नॉर्मल टेम्परेचर इट इज डायमॅग्नेटिक. ठीक आहे. तर यमो थिअरीवर ते अवलंबून आहे. ठीक आहे. ते आपण नंतर डिस्कस करू. ओके. मग पुढं बघा. आता तुम्ही म्हणसाल याच्याकडे D0 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, मग तरी याला कलर कसा? आपल्याला माहीत आहे की कलर जर याचा असेल तर तिथं DD ट्रान्झिशन व्हायला पाहिजे. मग इथं डीमध्ये 0 इलेक्ट्रॉन आहे, तर इथं हा कन्सेप्ट येणार नाही DD ट्रान्झिशनचा.
तर मग बघा, ज्यावेळेस डी डी ट्रान्झिशन नसते तेव्हा आणखीन एक कन्सेप्ट राहतो, त्याला म्हणतो आपण चार्ज ट्रान्सफर. चार्ज ट्रान्सफर, इथं चार्ज ट्रान्सफर होते ऑक्सिजनपासून, ठीक आहे. मग ड्यू टू द चार्ज ट्रान्सफर, मग तुम्हाला जर विचारलं की व्हाय पर मॅग्नेट आयन हॅव डार्क पर्पल कलर दो इट नॉट हॅविंग डी इलेक्ट्रॉन और एनी अनपेअर डी इलेक्ट्रॉन, तरी त्याला का बरं कलर आहे, त्याच्यामध्ये काय होतो, एक नवीन प्रकारचा चार्ज ट्रान्सफर नावाचा कन्सेप्ट इथं होतो. जरी इथं डी डी ट्रान्झिशन नसेल तिथं चार्ज ट्रान्सफर नावाचा कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळं याला कलर येतो. बघा, कलर येण्यासाठी डी डी ट्रान्झिशन असलं पाहिजे, सोबतच चार्ज ट्रान्सफर पण तिथं झालं पाहिजे, ठीक आहे. या दोनपैकी जर तिथं एक असेल तिथं काय होतं, चार्ज तिथं कलर येतो. चार्ज ट्रान्सफर म्हणजेच काय, सिम्पली एकावरला चार्ज दुसऱ्यावर जाणं. चार्ज जाणं म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन जाणं, ठीक आहे. त्याच्यामुळेच तो आपलं काय करतो, कलर दाखवतो, आणि त्याच्यामुळेच तुम्हाला तो काय दाखवाल, पॅरामॅग्नेटिझम दाखवाल, ठीक आहे. मग आता मॅग्नेट आणि परमॅग्नेट आयन्समध्ये काय फरक आहे, दोघांचा शेप सारखा आहे, फक्त कलर वेगवेगळा आहे. एकाचा ग्रीन आहे, मॅग्नेटचा ग्रीन, आणि परमॅग्नेटचा पर्पल आहे. आणखीन काय फरक आहे स्ट्रक्चरमध्ये, द पाय बॉन्डिंग टेक्स प्लेस बाय ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन विथ डी ऑर्बिटल्स ऑफ मॅग्नेट. इन केस ऑफ परमॅग्नेट तुम्हाला इथं आणखी एक एक्स्ट्रा एम एन डबल बॉन्ड ओ दिसत आहे, ठीक आहे. ती इथं बॉन्डिंग होते, पाय बॉन्डिंग, ठीक आहे. कशामध्ये, जे की पी ऑर्बिटल्स आहे ऑक्सिजनची आणि डी ऑर्बिटल्स ऑफ मॅग्नेटमध्ये, तिथं पी बॉन्ड सॉरी पाय बॉन्ड बनतो. दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये एक पाय बॉन्ड जास्त आहे, कशामध्ये, परमॅग्नेटमध्ये, ठीक आहे. आता पुढं बघा, समजलं तुम्हाला. मग द पाय बॉन्डिंग टेक्स प्लेस बाय ओव्हरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स ऑफ ऑक्सिजन विथ डी ऑर्बिटल्स ऑफ मॅग्नेट, त्याच्यामध्ये एक पाय बॉन्ड जास्त आहे, कशामध्ये, परमॅग्नेटमध्ये. आता जे की हा पार्ट एवढा आहे, दिस इज द रिॲक्शन्स ऑफ दिस परमॅग्नेट. मग आता बघा, ॲसिडिफाईड परमॅग्नेट सोल्युशन. लक्षात घ्यायचं, इथं ॲसिडिफाईड म्हणजे इथं काय असेल, इट इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस. ॲसिडिफाईड परमॅग्नेट सोल्युशन ऑक्सिडाइज ऑक्झलेट टू कार्बन डायऑक्साईड, जो की ऑक्झॅलिक ॲसिडपासून जो की ऑक्झलेट बनवतो, ऑक्झलेट आयन, त्याला परमॅग्नेट काय करतो, कार्बन डायऑक्साईडमध्ये कन्वर्ट करतो. Fe2ला Fe3+ कन्वर्ट करतो, म्हणजे फेरसचं फेरिक होते. नायट्राइट्स टू नायट्रेट, ठीक आहे. NO2चं NO3 होते. आणि आयोडाइड्स म्हणजे आय निगेटिव्हचं आयोडीन म्हणजे I2 काय होते, कन्व्हर्शन. आय निगेटिव्हचं I2 कन्व्हर्शन होते. द हाफ रिॲक्शन ऑफ रिडक्टंट आर. मग आपण हे जे बघितलं की ऑक्झलेटचं CO2 होत आहे, Fe2चं Fe3 होत आहे, NO2चं NO3 म्हणजे नायट्राइटचं नायट्रेटमध्ये होत आहे, आणि आयोडाईडचं आयोडीनमध्ये होत आहे. तर त्यांचं कन्व्हर्शन हे असं होईल. तर यांचं हे पूर्ण रिॲक्शन नाही आहे, हे हाफ रिॲक्शन आहे, ठीक आहे. हाफ म्हणजे हे अर्ध्या रिॲक्शन आहे. पूर्ण रिॲक्शन आपण ते पण बघून घेऊ पुढं, तर तुम्हाला त्यावेळेस समजलं पाहिजे की याच्यामध्ये नेमकं काय झालं, ठीक आहे. तर याचं जे की कन्व्हर्शन आहे, या CO कार्बन डायऑक्साईडमध्ये CO निगेटिव्ह आणि CO निगेटिव्ह म्हणजे ऑक्झलेट आयनचं CO2 कन्व्हर्शन झालं कसं, तर याला जबाबदार कोण आहे, परमॅग्नेट आयन, ठीक आहे. परमॅग्नेट सोल्युशन किंवा MnO4 निगेटिव्ह, ठीक आहे. ते बघू आपण. द फुल रिॲक्शन कॅन बी रिटर्न बाय ॲडिंग द हाफ रिॲक्शन फॉर KMnO4 टू द हाफ रिॲक्शन ऑफ प्रोड्युसिंग एजंट, बॅलन्सिंग व्हेरेवर नेसेसरी, ठीक आहे. तर आता आपण काय करू, यांच्या जे की फुल रिॲक्शन आहे ते तुम्हाला मी आधी सांगून देतो, तुम्हाला दिलेलं आहे पुढे ते. मग आता बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की इफ वी रिप्रेझेंट द रिडक्शन ऑफ परमॅग्नेट टू मॅग्नेट, मॅग्नीज डायऑक्साईड अँड मॅग्नीज टू साल्ट बाय हाफ रिॲक्शन. आता जो की आपल्याकडे MnO4 निगेटिव्ह आहे म्हणजे परमॅग्नेट आहे, आणि आपलं मीडियम ॲसिडिक आहे, हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे खूप. त्यानं फक्त इलेक्ट्रॉनच घेतले, तर तिथं काय होईल, फक्त MnO4 डायनिगेटिव्ह तयार होईल, ठीक आहे. कारण त्यानं इलेक्ट्रॉन घेतले. MnO4 डायनिगेटिव्ह आपण बघितलं, इट इज मॅग्नेट आहे. आणि आता बघा, आपल्याकडे ॲसिडिक मीडियम आहे, तर त्यावेळेस दोन कंडिशन आहे, एक H+चं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल आणि एक H+चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल.
एच प्लसचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय ॲसिडिक मिडियम, त्याच्यामध्ये कमी जास्त आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी जास्त आहे इथं, हे लक्षात घ्या. मग जेव्हा कॉन्सन्ट्रेशन कमी असते तेव्हा जो की आपला पोटॅशियम परमॅग्नेट आहे तो जर आपण ॲसिडिक मिडियममध्ये टाकला देन वी गेट ओनली टू प्रोडक्ट MnO2 आणि H2. ठीक आहे, ते लक्षात घ्यायचं की जेव्हा आपण ॲसिडिक मिडियम वापरत आहे आणि ते तो डायल्यूट मिडियम आहे तेव्हा वी ग्रेट MnO2 अँड ट्वाईस H2 ॲज अ मेन प्रोडक्ट. आणि जेव्हा आपण MnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेटच आहे आणि आता कॉन्सन्ट्रेशन H प्लस जास्त आहे तेव्हा बघायचं वी गेट Mn2 प्लस अँड 4H2. बघा पहिल्या वेळेस आपल्याला MnO2 मिळाला म्हणजे याच्यामध्ये Mn हा +4मध्ये आहे आणि याच्यामध्ये हा +2मध्ये आहे, हे लक्षात घ्या इथं, समजलं. तर दिस टू रिॲक्शन आर इम्पॉर्टंट. आपल्या ज्या की बहुतांश रिॲक्शन आपण बघू त्या कशामध्ये आपल्या मोर ॲसिडिकमध्ये म्हणजे खालची रिॲक्शन म्हणजे जे की आपण आता रिॲक्शन बघणार आहे त्याच्यामध्ये आपला प्रोडक्ट हा Mn2 प्लस आणि H2 असेल. ठीक आहे. मग आणखीन एक गोष्ट इथं MnO4 डाय निगेटिव्ह आहे आपल्याकडे, याची ओएच बघा किती असेल त्याची जर आपण बघितली तर 4 2 8 म्हणजे याची 7 आहे, किती आहे 7. तर 7पासून हा काय होत आहे Mn2 प्लस होत आहे म्हणजे 7 Mnची तर 7 आहे, 7 तर त्याला 2 व्हायचं असेल तर त्याला 5 इलेक्ट्रॉन घ्यावं लागेल. ठीक आहे, म्हणून तो काय करतो 5 इलेक्ट्रॉन घेतो. ठीक आहे, म्हणून या रिॲक्शनमध्ये तुम्हाला 5 इलेक्ट्रॉन दिसतात इथं. म्हणजे एका MnO4 निगेटिव्हसाठी 5 इलेक्ट्रॉन लागतात, तर 2 MnO4 निगेटिव्हसाठी किती इलेक्ट्रॉन लागेल 10. मग जेव्हा इथं 10 इलेक्ट्रॉन असेल तेव्हा इथं ट्वाईस Mn2 प्लस येईल. ठीक आहे, तर सिम्पल आहे. आता ते बघू आपण. आता हे जी की पहिली रिॲक्शन आहे बघा की COO म्हणजे दिस ऑक्झलेट आयन, त्याला आपण काय केलं रिॲक्ट केलं KMnO4 म्हणजे MnO4 निगेटिव्ह सोबत, तेव्हा आपल्याला CO2 मिळाला. तर हा CO2 नेमका कसा मिळाला, आता इथे 10 इलेक्ट्रॉन लॉस झाले बघा. ठीक आहे, कारण 5 CO आपल्याकडे आहे, ते ऑक्झलेट आयन आहे, प्रत्येकावरचे 2 इलेक्ट्रॉन आणि 5 वरचे किती होतील मग 10 इलेक्ट्रॉन लॉस झाले इथं. ठीक आहे, मग आता ही रिॲक्शन बघा कशी झाली, तुम्हाला दिलेले आहेत ते रिॲक्शन, ते पण बघून घेऊ आपण. दिस इज रिॲक्शन. The oxalate ion or oxalic acid is oxidized at 333 केल्विन. म्हणजे जो की आपल्याकडे ऑक्झॅलिक आयन असेल किंवा ऑक्झॅलिक ॲसिड असेल त्याचं डिकम्पोजिशन झालं CO2 मध्ये. मग आता तेच रिॲक्शन जे आपण बघितली पहिली रिॲक्शन ऑक्झॅलेट आयनची, तेच हे आहे इथं इन इन दिस इज अ होल रिॲक्शन. मग आता बघा हे आपल्याकडे 5 C2O4 डायनिगेटिव्ह होते जसं आपण तिथं बघितलं, आणि बघा इथून आपल्याला असं समजलं होतं की यानं 10 इलेक्ट्रॉन लॉस केले होते, 10 इलेक्ट्रॉन लॉस केले होते. ठीक आहे, तर जेव्हा हा 10 इलेक्ट्रॉन लॉस करतो तेव्हा त्याचा CO2 बनला होता, हे आपण मागच्या रिॲक्शनमध्ये बघितलं, मागच्या हाफ रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, मग आता इथं नेमकं झालं काय की ते 10 इलेक्ट्रॉन गेले कुठं. ठीक आहे, कारण ते त्यांचं बॅलन्सिंग करावं लागेल आपल्याला, 10 इलेक्ट्रॉन गेले कुठं. मग आता बघा हा आपला रिॲक्टर होता हा रिॲक्शनमधला आणि हे होतं आपला प्रोडक्ट सोबत आपले 10 इलेक्ट्रॉन आपल्याकडे होते. आता आपण हे फुल रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये MnO4 निगेटिव्ह आणि ॲसिडिक मिडियम पण आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आपण जे आधी बघितलं ते हाफ होती रिॲक्शन आणि आता हे फुल आहे. त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटाइट त्याचा आपण आयन घेतला MnO4 निगेटिव्ह. बघा यानं 10 इलेक्ट्रॉन लॉस केले होते C2O4 डायनिगेटिव्हनं म्हणजे ऑक्झलेट आयननी. तर ते घेतले कोणा, तर ते घेतले MnO4 निगेटिव्हनं. ठीक आहे, म्हणजे 10चे 10 इलेक्ट्रॉन या MnO4 डायनिगेटिव्हने घेतले. एका MnO4 डायनिगेटिव्हला 5 इलेक्ट्रॉन लागतात Mn2 मध्ये Mn2 प्लसमध्ये कन्वर्ट व्हायसाठी. तर 2 MnO4 डायनिगेटिव्हला किती इलेक्ट्रॉन लागेल 10 इलेक्ट्रॉन लागेल कशामध्ये 2 मोल Mn2 प्लसचे तयार होण्यासाठी. ठीक आहे, म्हणून आपण काय केलं इथं रिॲक्शन हे अशी लिहिली आणि दिस ॲसिडिक मिडियम 16H प्लस आपल्याकडे आहे त्याचा 8H2 बनवा, हे लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे, मग अशा प्रकारे तुम्ही कोणतीही रिॲक्शन इथं बॅलन्स करू शकता. ठीक आहे, म्हणजे की होती आपली पहिली रिॲक्शन बघितली आपण ऑक्झलेट आयनचं काय आलं ऑक्झॅलिक ॲसिड झालं, जे 10 इलेक्ट्रॉन इथं लॉस झाले ते कोण घेतले, ते या MnO4 घेतले. 10 इलेक्ट्रॉन जे की बघितले आपण ते कोण गेल्या
MnO4 निगेटिव्हनं गेलं आहे आणि त्याचं काय आलं मग Mn2+ कन्व्हर्जन झालं. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं की हायड्रोजन सल्फाईड जो आहे तो काय होतो ऑक्सिडाईज होतो. H2S जो आहे कशामध्ये सल्फर डायनिगेटिव्हमध्ये. परत जो की सल्फर डायनिगेटिव्ह आहे त्याला आपण MnO4 निगेटिव्हमध्ये रिॲक्ट केलं इन केस ऑफ स्ट्रॉंग ॲसिडिक मीडियम देन वी गेट Mn2+ प्लस 8H2 प्लस 5S. वी गेट सल्फर अँड Mn2+. आता इथं पण तसंच ट्वाईस MnO4 आपल्याकडे आहे, 5S2 निगेटिव्ह आपल्याकडे आहे, तर S2 निगेटिव्हचा इथं यस बनला. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होते की याचा अर्थ असा होतो की यस डाय निगेटिव्ह 10 इलेक्ट्रॉन लॉस केले, एक यस 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि 5S 10 इलेक्ट्रॉन लॉस करेल. तिथे इलेक्ट्रॉन कोण घेईल हे ट्वाईस MnO4 घेईल. आणि आता याच्यामध्ये जे की +7OS होती ते +2 आली. ठीक आहे. म्हणजे आपण Mnवरून सांगू शकतो इथं की इथं नेमकं काय झालं. तर इथं इलेक्ट्रॉन गेन करण्याचं काम कोण करेल MnO4 निगेटिव्ह करेल, कारण तो कसा आहे बेटर ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे स्वतः रिड्यूस होईल. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण सांगू शकतो की इन केस ऑफ सल्फरस ॲसिड ऑर सल्फाईट, सल्फरस ॲसिड म्हणजे काय होते H2SO3 H2SO3 और सल्फाईट म्हणजे HSO3 निगेटिव्ह चार्ज, फक्त एक निगेटिव्ह चार्ज. सल्फाईड म्हणजे बघा HSO3 निगेटिव्ह. ठीक आहे. हा काय होतो ऑक्सिडाईज होतो टू सल्फेट और सल्फ्युरिक ॲसिड. सल्फेट म्हणजे सल्फेट किंवा सल्फ्युरिक ॲसिडमध्ये तो काय होतो रिड्यूस होतो. मग आपल्याकडे दिलेलं आहे इथं दिस इज सल्फरस ॲसिड. हा सल्फरस ॲसिड आहे 5SO3 डायनिगेटिव्ह ट्वाईस MnO4 निगेटिव्ह 6H+. तर 6H+ इज स्ट्रॉंग ॲसिडिक मीडियम आहे असं आठवायचं. ओके. आता इथं पण ट्वाईस Mn2+ होत आहे. आता बघा इथं SO3 2+ आणि SO4 2+ मध्ये आपण जर विचार केला तर SO3 2 निगेटिव्ह मध्ये जे की सल्फरची OS आहे ते येते 4 आणि SO4 डाय निगेटिव्हमध्ये आपण विचार केला तर ते येते 6. ठीक आहे. म्हणजे सल्फर 4चा 6 बनला. म्हणजे या SO3 डाय निगेटिव्हनं काय केले असेल एकानं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले असेल. ठीक आहे. काय केले असेल 2 इलेक्ट्रॉन लॉस केले असेल तेव्हा 4चा 6 बनला. ठीक आहे. मग एकदा 2 इलेक्ट्रॉन लॉस करत असेल तर 5 किती करेल 10. ठीक आहे. मग 10 कोण इलेक्ट्रॉन घेईल ते MnO4 निगेटिव्ह घेईल फक्त. अँड देन वी गेट ट्वाईस Mn2+. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने तुम्ही कोणतीही रिॲक्शन बॅलन्स करू शकता. शक्यतो इथं 10 इलेक्ट्रॉन प्रत्येकानं काय केलेलं आहे इथं बाहेर टाकलेले आहे आणि ते कोणी घेतलेलं आहे ते घेतलेलं आहे MnO4 निगेटिव्ह. ठीक आहे. नंतर जर आपण बघितलं की नायट्राईट इज ऑक्सिडाइज टू नायट्रेट. नायट्राईट जो आहे म्हणजे NO2 प्लस ट्वाईस MnO4 6H+ वी गेट ट्वाईस Mn2+ 5NO3 म्हणजे NO2चं कन्व्हर्शन NO3 मध्ये झालं. इथं पण काय आलं इट इज ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. इथं आपण ऑक्सिजन पण देत आहे आणि इलेक्ट्रॉनचा पण इथं कन्सेप्ट येतो. ठीक आहे. कारण ऑक्सिडेशन म्हणजेच काय ऑक्सिजन देणं आणि इलेक्ट्रॉन पण काय करणं इलेक्ट्रॉन घेणं. ठीक आहे. मग इथं ट्वाईस Mn2+ तयार होतं. याचा अर्थ असा होतो इथं पण 10 इलेक्ट्रॉन त्यांना काय केले असले पाहिजे घेतले असले पाहिजे. ठीक आहे. तर या गोष्टीमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. ह्या रिॲक्शन व्यवस्थित समजून घ्यायच्या. जर तुम्हाला किचकट दिसत असल्या तरी समजून घ्यायचं व्यवस्थित. सोप्या रिॲक्शन्स आहे. इथं नेमकं काय झालं तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. मग आज आपण आपल्या मेन पॉईंटकडे येऊ आता. जे आपण बघितलं हे जे काही आपण बघितलं आहे हे सर्व होते हाफ रिॲक्शन. हे सर्व काय होते हाफ रिॲक्शन. ओके. मग त्यांच्या आपण फुल रिॲक्शन पण बघितल्या. तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे ते ऑलरेडी. ओके. आपण हे पण बघितलं की ॲसिडिक जास्त असं तर रिॲक्शन ही फॉलो होईल. ओके. आता पुढं बघा त्यांनी तुम्हाला थोडीफार थिअरी दिलेली आहे की वी कॅन व्हेरी वेल सी दॅट द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन प्लेज अन इम्पॉर्टंट पार्ट इन इन्क्रीजिंग द रिॲक्शन. मी तुम्हाला आधीच सांगितलं इथं हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते रोल करते महत्त्वाचं आहे. इथं बघा हायड्रोजनचं आयन कॉन्सन्ट्रेशन कमी आहे तेव्हा वी गेट MnO2, पण जेव्हा जास्त असेल तेव्हा वी गेट Mn2+. हे लक्षात ठेवायचं इथं. ओके.
Although many reaction can be understood by considering the redox potential कायनेटिक्स ऑफ द रिॲक्शन. ठीक आहे, आपण याच्यामध्ये तुम्हाला इजरो व्हॅल्यू पण दिसते. याच्यावरून पण आपण सांगू शकतो की जेव्हा रिॲक्शन होईल आणि वी गेट इजरो व्हॅल्यू, त्याच्यावरून पण सांगू शकतो की आपला प्रोडक्ट कोणता असेल तिथं. ठीक आहे, तर हा एक मोठा फॅक्टर आहे, तुम्हाला तेवढा डिटेलमध्ये नाही आहे. ओके. पर मॅग्नेट ॲट H+1 म्हणजे जेव्हा ॲडोनचं कॉन्सन्ट्रेशन 1 असेल, should oxidize water, but in practice the reaction is extremely slow unless either manganese 2 ions are present or the temperature is rise. जेव्हा बघा काय होईल इथं की जे की कॉन्सन्ट्रेशन आहे H+चा ते 1 असेल म्हणजे युनिटी असेल, तेव्हा जे की रिॲक्शन होईल ते कशी असेल, खूप स्लो असेल. आणि त्याच्यामध्ये काय होईल, एक तर Mn2+ तयार होईल. ठीक आहे, और टेम्परेचर इज राईज, तेव्हा ते रिॲक्शनचं टेम्परेचर वाढेल किंवा Mn2+ तयार होईल. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचं की ॲट pH=1 असेल किंवा युनिटी असेल, तेव्हा हा जो की MnO4 निगेटिव्ह आहे याचं काय होईल, Mn2+ तयार होईल किंवा सिम्पल इथं रिॲक्शनचं काय होईल, टेम्परेचर वाढेल. ठीक आहे, आता आपण बघा की जे की रिॲक्शन बघितले आपण, फ्यू ऑक्सिडायझिंग रिॲक्शन्स ऑफ KMnO4 घेऊन गेलो. आपण याच्यामध्ये आयोडीनची बघितली नाही, ते पण बघून घेऊ की आयोडीन जो आहे, आयोडीन इज लिबरेट म्हणजे I2 हा गॅस बाहेर पडतो जेव्हा आयोडाईड म्हणजे पोटॅशियम आयोडाईड म्हणजेच काय, KI होते. ठीक आहे, याला जर आपण डिसोसिएट केलं तर K+ आणि I निगेटिव्ह होईल. मग तो I निगेटिव्ह आपण घेतला, 10 I निगेटिव्ह आहे, 10 I निगेटिव्हचं 5 I2 म्हणत आहे, म्हणजे यानं 10 इलेक्ट्रॉन लॉस केलेलं आहे. बघा आपण वर बघितलं की 10 आयनं 10 इलेक्ट्रॉन लॉस केले. मग ते कोण घेईल, सिम्पल गोष्ट, ते घेईल MnO4 निगेटिव्ह. मग त्यानं ते घेतले, तो काय होईल मग Mn2+ मध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, आणि वी गेट ट्वाईस Mn2+ 8H2. आता 16H+ म्हणजेच काय, ॲसिडिक मिडियम. मग तुम्हाला माहीत आहे की इन के ॲसिडिक मिडियम वी गेट Mn2+ अँड 4H2. 4H2 म्हणजे काही ते 4 पण असू शकते, किती पण असू शकते, डिपेंडिंग ऑन H+. आपल्याकडे 16H+ आहे, देन वी गेट H2, 8H2. मग लक्षात ठेवायचं नेहमी की जेव्हा देर इज अ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+, देन वी गेट ओनली 2 प्रोडक्ट, Mn2+ आणि H2. H2ला आपण काही एवढं महत्त्व देत नाही, ओनली Mn2+. ओके, नंतर Fe3+ जो आहे, सॉरी 2+ जो आहे, तो पण काय होतो, Fe3+ मध्ये कन्वर्ट होतो. याच्यामध्ये पण तसंच इथं काय होईल, मग हा जो Fe2+ आहे हा काय करेल, 10 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि 10 इलेक्ट्रॉन कोण घेईल मग, MnO4 घेईल. आणि 8H+चं काय होईल, 4H2 बाहेर पडा आणि कन्वर्शन ऑफ Fe2+ इंटू द Fe3+ असं होईल. ठीक आहे, तर दिस आर द सिम्पल रिॲक्शन. याच्यामध्ये का ऑक्सिडायझिंग रिॲक्शन आहे KMnO4च्या, इथून ते आपण प्रूव्ह करू शकतो. ओके, नेक्स्ट जे आहे हे बघितलं आपण. आता बघा, इन न्यूट्रल और फेंटली अल्कलाईन सोल्युशनमध्ये काय होते. ठीक आहे, आता जे की आपण रिॲक्शन बघितल्या त्या होत्या ॲसिडिक मिडियममध्ये. आता न्यूट्रल किंवा बेसिक मिडियममध्ये किंवा फेंटली अल्कलाईन, अल्कलाईन म्हणजेच बेसिक. अ नोटेबल रिॲक्शन इज द ऑक्सिडेशन ऑफ आयोडाईड टू आयोडेट. आयोडेट म्हणजे बघा IO3 निगेटिव्ह होते. आता बघा हा आपला परमॅग्नेट. ठीक आहे, त्याला आपण H2 सोबत रिॲक्ट केलं आणि आपला जो की मेन रिॲक्टन आहे आपला इथं आहे आयोडीन. दिस इज आयोडीन. आयोडीन जो आपल्याकडे पोटॅशियम आयोडेट आपण बघितलं, त्याच्यामधला हा I निगेटिव्ह आहे, आयोडाईड. ठीक आहे, आयोडीन नाही येतो, इट इज आयोडाईड. आयोडाईड त्याला आपण जर घेतलं तर इथं काय होईल, आपलं MnO2 मिळाला. तर ह्या रिॲक्शन थोडा वेगळा आहे त्याच्यापेक्षा, जे आपण बघितलं आधी त्यांच्यापेक्षा हा वेगळा आहे. वी गेट MnO2 प्लस ट्वाईस OH प्लस IO3. त्याच्यामध्ये IO3 म्हणजे आयोडेट, आयोडेट. तर हे रिॲक्शन लक्षात ठेवायची तुम्हाला. याच्यामध्ये काही दुसरा ट्रिक वगैरे नाही आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तसंच परत तुम्ही असं करू शकता की याच्यामध्ये Mn जो आहे HOH बघायचे आणि HOH बघायचे, दोघांमध्ये तुम्हाला काय होईल, थोडाफार फरक दिसलच. ठीक आहे, मग तेव्हा सांगू शकतो आपण की नेमकं Mnचं काय झालं. ओके, तर पुढं जे आहे, थायोसल्फेट इज ऑक्सिडाइज ऑलमोस्ट क्वांटिटेटिव्हली टू सल्फेट. मग जे की H2O3 असतं आपल्याकडे, त्याला आपण थायोसल्फेट म्हणतो. ठीक आहे,
MnO4 तर आपल्याकडे रिॲक्टंट आहे. तर H2O3 डायनिगेटिव्ह H2O3 म्हणजे होते थायोसल्फेट. त्याचा आयन केला आपण तर तो होईल H2O3 डायनिगेटिव्ह. ठीक आहे. त्याला जर आपण काय केलं, ऑक्सिडाईज केलं इन प्रेझन्स ऑफ वॉटर, देन वी गेट MnO2 6SO4 निगेटिव्ह आणि OH. तुम्हाला याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली असेल की आपला जो की मेन प्रोडक्ट आहे याच्यामध्ये तो आहे MnO2. ठीक आहे, MnO2. मग आपण जे रिॲक्शन बघितलं बघा याच्या आधी, हे बघा MnO4 हे कसं आहे, कॉन्सन्ट्रेशन कमी आहे आणि इलेक्ट्रॉन घेतले, देन वी गेट MnO2 आणि H2. तर याच्यासारखी ती थोडीफार रिॲक्शन्स आहे बघा, तुम्हाला तसं दिसेल ते याच्यामध्ये वी गेट सॉरी तसं नाही आहे ते, ठीक ओके तेच आहे. वेन वी गेट ट्वाईस MnO2 प्लस OH निगेटिव्ह प्लस I O3. म्हणजे प्रोडक्ट याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला काय भेटत आहे, सारखे MnO2 आणि परत इथं पण MnO2. ओके. परत जे आहे की मॅग्नस साल्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये मॅग्नेशियमची OH असेल +2. म्हणजे इथं जे की तुम्हाला दिसते Mn2+, त्याला आपण म्हणतो मॅग्नस साल्ट. रिॲक्ट विथ अवर पोटॅशियम परमॅग्नेट विथ H2, देन वी गेट MnO2 + 4H+. बघा एवढं काही घाबरायचं नाही या रिॲक्शनला. ठीक आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की ॲसिडिक मिडियममध्ये आपल्याला फक्त 2 प्रोडक्ट मिळू शकतात. एक तर Mn2+ मिळेल किंवा एक MnO2 मिळेल. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये पण न्यूट्रल मिडियममध्ये वी गेट ओनली MnO2. आणि आपण जे रिॲक्शन बघितलं ॲसिडिक मिडियममध्ये, तेव्हा आपल्याला फक्त काय मिळालं होतं, Mn2+ मिळालं होतं. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी इथं लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. आता बघा परमॅग नोट आहे याच्यामध्ये की काळजी, म्हणजे जे की यांना सांगायचं आहे, परमॅग्नेट टायट्रेशन in presence of hydrochloric acid are unsatisfactory since hydrochloric acid is oxidized to chlorine. जे की आपण ॲसिडिक मिडियम इथं वापरलं. ठीक आहे. ॲसिडिक मिडियम आपण जे की वापरलं त्याच्यामध्ये आपण HCl जास्त उपयोग करू शकत नाही. का बरं? की जर आपण इथं HCl जास्त वापरलं तर HClमुळे काय होईल, तर क्लोरीनची जी की संभावना आहे बाहेर पडण्याची जास्त राहते. ठीक आहे. जसं जसं आपण वापरलं 16H+, 6S+, तर H+ कुठचा आहे, ॲसिडमधला आहे. तिथं आपण HClच्या ऐवजी H2SO4 वापरू शकतो. ठीक आहे. आपण HCl का बरं वापरत नाही, कारण याच्यामध्ये जो की क्लोरीन आहे HClमधला तो ऑक्सिडाईज होऊ शकतो कशामध्ये, क्लोरीनमध्ये. ठीक आहे, क्लोरीन गॅसमध्ये. म्हणून आपण HCl वापरत नाही आणि त्याचे रिझल्ट पण कशाने सॅटिस्फॅक्शन देणारे नाही. ठीक आहे. नंतर यूज बघा याचे आता, की जो की KMnO4 आहे म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट आहे, याचे यूज आहेत. बिसाइड इट्स यूज इन ॲनालिटिकल केमिस्ट्री. आता हे जे की आपण रिॲक्शन बघितलं, दिस आर ऑल इन्क्लुडिंग इन द ॲनालिटिकल केमिस्ट्री. या सर्व रिॲक्शन कुठचे आहे, दीज आर फ्रॉम द ॲनालिटिकल केमिस्ट्री. म्हणजे जे की आपण ॲनालिसिस करतो, टायट्रेशन वगैरे करतो, त्याच्यामध्ये ह्या रिॲक्शन आपण परफॉर्म करतो. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री. केमिस्ट्रीची नवीन एक नेक्स्ट ब्रांच आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. द पोटॅशियम परमॅग्नेट इज यूज ॲज अ फेवराईट ऑक्सिडंट. आपण बघितलं हा ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतो. इट इज अ गुड ऑक्सिडायझिंग एजंट किंवा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट इन प्रिपरेटिव्ह ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जे की खूप सारे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते आपण तयार करू शकतो विथ द हेल्प ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट ॲज अ ऑक्सिडंट. ठीक आहे. परत इट इज यूज फॉर द ब्लिचिंग ऑफ वूल जे आहे आपले फायबर, धागे वगैरे, तुम्हाला माहीत आहे ते कॉटन, सिल्क अँड अदर टेक्स्टाईल फायबर, अँड फॉर द डिकलरायझेशन ऑफ. बघा याच्यामध्ये हा जो काही आहे हा याचा उपयोग करतो आपण ब्लिचिंगमधून. ब्लिचिंगमध्ये वूलचं ब्लिचिंग, कॉटनचं ब्लिचिंग, सिल्कचं ब्लिचिंग, ठीक आहे, आणि टेक्स्टाईल फायबरचं पण ब्लिचिंग करतो आपण. अँड फॉर डिकलरायझेशन ऑफ ऑइल आर ऑल्सो डिपेंडंट ऑन इट स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग पॉवर. जे की कलर ऑइलचं डिकलरायझेशन होते ते कशामुळे होते, KMnO4मुळे होते. किंवा आपल्याला जर कलरचं डिकलरायझेशन करायचं असेल, म्हणजे कलर नाहीसा करायचा असेल, तर आपण KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट वापरू शकतो. ठीक आहे. तर हे यूज होते
कशाचे KMnO4चे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे F ब्लॉक एलिमेंट बघू. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण एवढं शिकलो की जे की रिॲक्शन्स आहे पोटॅशियम परमॅग्नेटच्या आणि त्याच्या प्रिपरेशन. ठीक आहे. सर्व रिॲक्शन एकदा लिहून घ्यायच्या, प्रॅक्टिस करायची त्यांची. ठीक आहे. ओके. तर आपण स्टॉप करू इथं.